गुढीपाडवा जवळ येत आहे आणि गुढीपाडवा म्हणजेच आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि त्याचबरोबर नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत आहे। तर अशा नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते छान पद्धतीने व्हायला हवं, एका पॉझिटिव्हिटीने व्हायला हवं आणि त्यासाठी घरातलं वातावरणही पॉझिटिव्ह असायला हवं। आणि ते कसं होणार तर घर थोडं क्लीन केल्याने, असं मला तरी वाटतं। सो त्यामुळे मी आज थोडंसं घरातलं स्वच्छता करणार आहे आणि घर स्वच्छ असेल तर आपोआपच घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते आणि घर पॉझिटिव्हिटीने भरलेलं असेल तर आपलं मनसुद्धा पॉझिटिव्ह राहतं। तर म्हटलं चला, खूप काही मला असं करता येत नाही आहे सध्या, तब्येतीची थोडी तब्येत बरी नसल्यामुळे मी 1 महिना झाले कुठलंही क्लिनिंग वगैरे केलेलं नाही आहे घरातलं। पण म्हटलं चला, गुढीपाडवा आहे तर म्हटलं थोडंफार तरी क्लीन करूया। तर फक्त लिव्हिंग रूमच मी क्लीन करायला घेतलेलं आहे। थोडंफार जे काही सोफा सेट वगैरे आहे ना बाजूला वगैरे करून, त्या म्हणजे रोज झाडलं जातं, पोछा मारला जातो, पण ते कोपरे वगैरे असतात ना तिकडे थोडीफार डस्ट ही साचलेली असतेच। सो थोडंफार मी सामान बाजूला केलं आणि तिथे झाडू आणि पोछा मी मारून घेतला म्हटलं। आणि इथे माझी घरातली सगळी कामं आवरून झालेली, म्हणजे अगदी स्वयंपाक, जेवण वगैरे सगळं माझं आटोपलं आणि दुपारची ही वेळ होती, त्यावेळेला मी हे क्लिनिंग सुरू केलेलं होतं। तर सकाळी सर्वात आधी उठल्यानंतर सोफा सेट वगैरे मी सगळे जे काही आहे, कवर वगैरे आहेत ना, कुशन कवर आणि सोफा सेट कवर सगळे मी धुवायला टाकलेले होते, कारण सकाळी छान ऊन येतं तर म्हटलं पटकन वाळून जातील। ते वाळून झाले, थोडा सोफा क्लीन केला, झाडू पोछा करून घेतला आणि त्यानंतर जे काही मी फ्लॉवर पॉट्स वगैरे जे काही शोच्या वस्तू ठेवलेल्या आहेत लिव्हिंग रूममध्ये त्या पूर्ण मी क्लीन केल्या, टेबल वगैरे सगळे पुसून घेतले। त्यानंतर सोफा सेट कवर जे धुतलेले होते ना ते एक एक करून मी सगळे सेट केले। आणि असं करायला बरं पडतं, म्हणजे तुमचं जर काही प्लॅनिंग असेल ना तर आधीच सगळं काही बेडशीट्स म्हणा किंवा कुशन कवर, पिलो कवर आधीच उठल्या उठल्या धुवून ठेवले ना, तर जोपर्यंत तुम्ही क्लिनिंग करतात तोपर्यंत ते वाळून जातात। सो मी इथे ते केलेलं आहे। आता एक गोष्ट म्हणजे की मी मध्यंतरी गावाला गेले होते, म्हणजे जे नवीन आहेत, ज्यांनी लास्ट व्लॉग बघितला नसेल तर त्यांना मी सांगते की मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की मी गावाला गेले होते, सासरी आणि माहेरी 1 आठवड्यासाठीच गेलेले होते। तर जातानाचा व्लॉग मी शेअर केलेला होता, पण नंतर गावाकडचे कुठलेच व्लॉग मी शेअर केले नाही, कारण काय झालं की एडिट माझ्याने झालं नाही आणि आल्यानंतर लगेच मी म्हटलं पाडवा आहे तर पाडव्याचा व्लॉग शूट केला, हा क्लिनिंगचा व्लॉग शूट केला। आता हे मी खूप उशिरा तर शेअर करू शकत नाही, म्हणून म्हटलं आधी जे 2 व्लॉग्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करावे आणि नंतर माहेरचे व्लॉग्स मी शेअर करणार आहे, कारण ते व्लॉग आधी शेअर केले असते तर मग मध्येच कुठेतरी लिंक तुटली असती आणि हे 2 व्लॉग मला शेअर करावे लागले असते, त्यामुळे बऱ्याच वेळेला मग ते समजत नाही। म्हणून मग म्हटलं आधी हे 2 व्लॉग मी शेअर करेल आणि त्यानंतर मग गावाकडचे व्लॉग्स मी तुमच्यासोबत एक एक करून शेअर करणार आहे। तर चला, आता इथे माझं जे काही आहे क्लिनिंग वगैरे ते चालूच आहे। तर जसं मी म्हटलं की सुरुवात मी लिव्हिंग रूमपासून केलेली आहे। तर जे काही कुशन्स वगैरे सगळे धुतलेले होते ते सगळे मी ते ठेवलेले आणि तुम्ही बघा छोटे छोटे घरामध्ये चेंजेस केले ना तर खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं। हाय हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार। तर आता इथे मी काय केलं की जे माझं मेन एंट्रन्स आहे तो क्लीन करायला घेतलेला आहे। तर माझा जो मेन डोअर आहे ना तो मी क्लीन करते। तसं तर माझा मेन डोअर मी रोजच अगदी न चुकता डस्टिंग ज्या वेळेला करते त्यावेळेला रोज मी माझा मेन डोअर, सेफ्टी डोअर हे सगळं काही पुसत असते। पण आज म्हणजे हा व्हिडिओ ना सॅटर्डेचा आहे, कारण संडेला गुढीपाडवा होता आणि सॅटर्डेला होतं अमावस्या। तर अमावस्येच्या दिवशी माझं हे रुटीन असतं, दर अमावस्येला मी घरातलं सगळं थोडंफार क्लीन करत असते, मेन डोअर वगैरे सगळंच मी साफ करत असते। आजही मी ते करायला घेतलेलं आहे, फक्त की रोज सकाळी करते, आज थोडं उशिरा करते आहे। तर इथे सर्वात आधी डोर वगैरे आहेत ना ते सगळे मी आपल्या म्हणजे कोरड्या कपड्याने पुसल्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतले। जे काही स्वस्तिक वगैरे काढलेले असतात ते सगळे मी क्लीन केले। त्यानंतर जी चौकट आहे ती सुद्धा मी क्लीन करून घेतली आणि नंतर आता मी बाहेरच्या साईडला आलेली आहे। बाहेरच्या साईडला हे छान तोरण वगैरे लावलेले होते, तर नाही म्हटलं ना तरी सुद्धा इतक्या वरती माझा हात पुरत नाही, जिथपर्यंत जात होतं ना तिथपर्यंत मी ते क्लीन केलं। नंतर कोरड्या कपड्याने, ओल्या फडक्याने सगळं मी छान हे पुसून घेतलं
आणि पुसल्यानंतर, आणि मी तर तुम्हाला नेहमीच म्हणते की तुम्ही रोज तुमच्याने शक्य होत नाही ना तरी चालेल, पण आठवड्यातून एकदा, आता तेवढा वेळ तर आपल्याकडे असतोच, तर आठवड्यातून एकदा न चुकता तुम्ही आपला जो प्रवेशद्वार आहे ना तो क्लीन करायला पाहिजे. अगदी बाहेर जे बऱ्याच जणांच्या घरावर तुम्ही पाहिलेलं असेल की अगदी जाळं लटकतं, एवढं बाहेर घाण झालेली असते. तर ती सगळी क्लीन करायची, आठवड्यातून एकदा झाडू फिरवून घ्यायचा, त्यानंतर डोअर्स जे आहेत ते क्लीन करून घ्यायचे. सो माझं इथे करून झालं. जी काही तोरण मी काढलेली होती पुसायला वगैरे ते काढली आणि सगळी स्वच्छ करून मी इकडे लावून दिलेली आहेत. त्यानंतर मग इथे माझं काय चाललेलं आहे तर नेक्स्ट डेची तयारी. नेक्स्ट डे गुढीपाडवा आहे, साडी नेसायची आहे. कुठली साडी नेसू हे खूप मोठा प्रश्न. म्हणजे आहे तर साड्या भरपूर, पण प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की नवीन काहीतरी घालूया, नेसूया असं. आणि गावाकडून येताना बऱ्याचशा साड्या मी घेऊन आलेली आहे. काही साड्या तिकडेच राहू दिल्या कारण लगेच खूप जास्त होत होतं, पण काही ज्या आहेत ते मी घरी घेऊन आलेली होती. तर त्यातलीच ही एक साडी मी आता काढलेली आहे. आता हे माझ्या हातात जे तुम्हाला दिसतंय ना ते गुढीची साडी आहे. मागचा गुढीपाडवाचा व्लॉग तुम्ही बघितला असेल तर तेच ही साडी आहे जी की माझ्या आईने माझ्यासाठी पाठवलेली होती. आणि तेच वस्त्र मी इथे काढून घेतलेलं आहे. त्यावरती हळदी कुंकू वगैरे काहीतरी चिटकलेलं होतं, तेच मी इथे काढत होते. म्हटलं नेक्स्ट डेची पण तयारी आपण करून घेऊया. आणि माझं नेहमी असंच प्रिपरेशन असतं, कुठलाही फेस्टिवल असू द्या किंवा घरात साधावा. आता हळदी कुंकूचे ब्लॉगसुद्धा मी शेअर केलेले होते. सो त्यावेळेला सुद्धा माझं प्रॉपर सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन असायचं, म्हणजे की वेळेवरती ना धावपळ होत नाही आणि विचार करावा लागत नाही की आता काय करायचं. नेक्स्ट डेला उठून तुम्ही डायरेक्ट कुठल्याही कामाला सुरुवात करू शकता आणि खूप काही कामं इझी पण होऊन जातात. कारण सणवार म्हटलं ना आपण कितीही काहीही विचार केला ना तरीसुद्धा थोडंफार लेट होतं, धावपळ होते. म्हणून ज्या सिंपल गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो त्या आधीच प्रिपेअर करून ठेवायच्या. साडी मी काढून ठेवलेली, त्यावरती आता ज्वेलरी कुठली वेअर करायची ते माझं इथे चाललेलं आहे. की ही जी साडी आहे ना ही ब्राऊन कलरची साडी आहे, थोडं कॉफी कलर, एकदम डार्क कॉफी कलर आणि सिल्वर असे त्याचे काट आहेत. सो त्याच्यावरती म्हटलं कुठली ज्वेलरी, आता गोल्डन ज्वेलरी तर त्यावर मॅच होणारच नाही. सो माझ्याकडे ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे, मंगळसूत्र आणि छान ठुशी आहे. सो मी ती इथे काढून बघत होते. इयरिंग्स वगैरे, मला नथ पण वेअर करायची होती. माझ्याकडे ऑक्सिडाइज ज्वेलरी मागे मी ऑनलाईन घेतलेली होती खूप वर्षांपूर्वी, त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, खूप जुना आहे. सो चॅनलवरती तुम्हाला जर पाहायची असेल ज्वेलरी कुठली घेतली होती तर तो चॅनलवर जाऊन तुम्हाला ते सर्च करावं लागेल, नक्कीच सापडेल. आठवण राहिलं तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो इथे माझं तेच चाललेलं आहे की कुठली ज्वेलरी मी इथे घालूया म्हणून. आणि मला ना म्हणजे असं तयार व्हायला खूप आवडतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की बोललं पण जातं, बऱ्याच जणांना असं वाटतं की व्हिडिओ पुरतं मी हे सगळं करते, पण तसं नाही आहे बरं का. जेव्हा मी व्लॉगिंग करत नव्हते तेव्हासुद्धा मी एक्साइटमेंट मला इतकी असायची प्रत्येक गोष्टीची की मी हे मनापासून करायची. आणि असं नाही आहे प्रत्येक याला, जेव्हा मला जसं जमतं ना तसं मी करते. आता इथे साडी नेसते, गुढीपाडवा आहे म्हणून साडी नेसते. बऱ्याच वेळेला काही पूजा वगैरे असतात किंवा काय असतं तर त्यावेळेला मी ड्रेसवर सुद्धा करते, हे तुम्हालाही माहितीच आहे. पण असतात ना काही लोक जे कधी व्हिडिओ बघत नाही, कधीतरी बघतात आणि मग त्यांना असं काहीतरी वाटतं की फक्त व्हिडिओ पुरतंच करतात. सो ठीक आहे, प्रत्येकाचे आपले विचार असतात. मी काही इथे कोणाला एक्सप्लेन करायला बसलेली नाही आहे. माझं मला माहिती आहे की मला जेव्हा जे वाटतं त्यावेळेला मी ते करते आणि तेही तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू दिसतच असतं. इथे ते सगळं मी काढून ठेवलं ज्वेलरी वगैरे. आणि त्यानंतर मग इथे आली मी बाल्कनीमध्ये. इथे थोडं संध्याकाळची वेळ होती. माझ्या या बाल्कनीमध्ये खूप ऊन येतं म्हणून मग मी दिवसभरात ते केलं नाही. संध्याकाळी मग बाल्कनी थोडी क्लीन करायला घेतलेली. माझा विचार सुरू आहे की इथे बाल्कनीमध्ये मी गुढी उभारावी म्हणून. बाहेर दरवाजा बाहेर करायची इच्छा होती, पण काय होतं ना गुढी उभारायचा टाईम राहील आणि त्याच वेळेला कचरा वगैरे घ्यायला येतात, तर ते एवढी घाण करून ठेवतात ना, मग कचरा पडला की उचलत पण नाही, नंतर झाडू पोछा करायला येतात. म्हणजे पूजेमध्ये खूप डिस्टर्ब होतो. कारण बऱ्याच वेळेला मी जेव्हा उंबरठ्याची पूजा करते ना त्यावेळेला ते तसंच होतं आणि मला ते फार ऑड वाटतं. म्हणून मग मी विचार केला की यावेळेला छान या बाल्कनीमध्येच मी गुढी उभारावी आणि पूर्व पश्चिम असं डायरेक्शनला मी करेल. खरं तर ही बाल्कनी माझी साऊथ साईडला आहे, पण पूर्व पश्चिम या डायरेक्शनलाच मी गुढी ठेवणार आहे. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायलाच मिळेल. सो थोडीफार मी इथे क्लिनिंग करत आहे. आणि जसं मी म्हटलं की मी प्लॅन केला होता ही पूर्ण बाल्कनी, पूर्ण म्हणजे जे काही झाडं लावलेली आहेत ते सगळी मी बाहेर काढणार आणि क्लीन करणार. पण खरंच सांगते माझ्याने ते नाही झालं, आहे काही कारण म्हणून. सो त्याच्यामुळे मग मी फक्त वरच्यावरती ते क्लीन केलं. म्हणजे सगळं बाल्कनी ज्या आहेत ना त्या आधी कोरड्या कपड्याने पुसून घेतल्या, कारण एवढी डस्ट उडते ना इथे.
आणि बाहेरचा एरिया आहे तर आहे, आणि ते रोजच्या रोज तर शक्य होतच नाही. सो वरच्यावरती क्लीन केलं. त्यानंतर ओल्या कापडाने मी हे सगळ्या बाल्कनी पुसून घेतल्या आणि नंतर खाली जे ग्रास दिसतंय ना ते पण मी काढलं नाही, तर ते ओल्याच पडक्याने वरच्यावरती मी पुसून घेतलं. म्हणजे एकदा थोडं हाताने जे काही पालापाचोळा पडलेला असतो ना तो काढून घेतला आणि नंतर ओल्या कपड्यानेच तिथल्या तिथे मी पुसून घेतलं जिथे मला गुढी ठेवायची होती. तर अशा पद्धतीने माझी बाल्कनीसुद्धा पूर्ण क्लीन झालेली आणि छान वाटतं, असं थोडं फ्रेश वाटतं नेहमीपेक्षा काही वेगळं केलं तर. म्हणजे हे रुटीनमधलंच आहे, पण रोजच्या रोज मी नाही करत. आठवड्यातून एकदा मी माझी ही बाल्कनी क्लीन करते, कारण रोजच्या रोज तर ते शक्यच होत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण दिसतात की अरे हे तर छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण ते करायला खूप वेळ लागतो आणि ते करत बसलं तर बाकीच्या इतर कामांना आपल्याला उशीर होतो. सो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की वरच्यावरतीच मी ओल्याच कापडाने हे ग्रास मी पुसून घेतलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रिपरेशन काय, तर इथे गुढीसाठी जे काही मला उद्या हार लागणार आहे तो सुद्धा मी इथे तयार करून घेतलेला आहे. फुलं घेऊन आलेली होती झेंडूची, तर ती सुद्धा मी इथे काढली आणि छान त्याचा छोटासा असा हार मी बनवून घेतलेला आहे. काही गुलाबाची फुलं वगैरे आणलेली होती ती सुद्धा मी पूजेमध्ये ठेवणार आहे. नेक्स्ट डेची प्रिपरेशन म्हणजे चैत्र महिना सुरू होत आहे, तर मग नारळसुद्धा मी बदलवणार. मागच्या पौर्णिमेला मला शक्य झालं नव्हतं म्हणून मी नारळ पण घेऊन आले आणि इथे खाण्यासाठी श्रीखंड पुरीचा बेत आहे. भरीत पुरी, श्रीखंड, वडे, भजी असं सगळं मी बनवलेलं होतं. सो त्यासाठी मी इथे श्रीखंड घेऊन आलेली आहे आणि हा नारळ जो की मी तुम्हाला आत्ताच सांगितला. तर असं नेक्स्ट डेची तयारीसुद्धा केलेली आहे. त्यानंतर देवासाठी जी काही भांडी लागणार होती ती सुद्धा मी सगळी स्वच्छ करून घेतलेली आहे, घासून वगैरे ठेवलेली आणि बाकीची मग नेक्स्ट डेला देवघर वगैरे सगळं स्वच्छ केलं होतं मी. सो जी काही भांडी वगैरे म्हणजे बाकीची जी काही देवांच्या पूजेला जी काही आपल्याला भांडी लागतात ती करून ठेवलेली होती. आणि इथे आता तुम्ही बघू शकता की मला नेक्स्ट डेला भरीत करायचं आहे म्हणून हे रात्रीच्या वेळेला मी वांगे भाजून ना असं सगळं क्लीन करून मॅश करून मी ठेवून दिलं होतं फ्रीजमध्ये, म्हणजे फक्त फोडणी द्यायची बाकी होती. इथे नेक्स्ट डेला लागणारी आंब्याची आणि कडुलिंबाची पानं मी आणलेली होती, ती छान धुवून घेतली आणि अशा पद्धतीने म्हणजे कोरडी व्हायला नको म्हणून एका छोट्या बादलीत पाणी घेऊन त्यामध्ये अशी डीप करून ठेवली जेणेकरून ते वाळणार नाही, तशीच्या तशी हिरवी राहणार. तर ही माझी आजच्या दिवसाची पूर्ण तयारी होती. तोरण वगैरे मी सकाळीच बनवलं, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींची मी पाट काढून ठेवलं, रांगोळी काढून ठेवली बाहेर. जे काही साहित्य नेक्स्ट डेला पूजेमध्ये लागणार आहे ते सगळं मी काढून ठेवलेलं होतं. तोरण वगैरे सगळे तयार करून ठेवलेले होते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं प्रिपरेशन आपण आधीच करून ठेवलं ना तर खरंच सांगते खूप 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 मदत होते नेक्स्ट डेला. आणि इथे तसंच सगळ्या ज्या बेडशीट्स आहेत 2 रूम्समधल्या त्यासुद्धा मी चेंज करून घेतल्या. तर असं माझं प्रिपरेशन होतं गुढीपाडव्यासाठी. तुम्हाला आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रिपेअर करून ठेवले ना तर खरंच सांगते सणाच्या दिवशी तुमची धावपळही होत नाही. तर माझं तर नेहमीच अशा पद्धतीने प्रिपरेशन असतं. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला सांगा की माझ्या मैत्रिणी तुमच्यापैकी कोण कोण असं करतं किंवा तुमच्याकडे काही टिप्स असतील तर त्यासुद्धा माझ्यासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो त्याचबरोबर माझ्या आधीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे तुम्हाला बेल आयकॉन दिसते ना ते प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे काय होईल की नोटिफिकेशन ऑन होईल आणि जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ तुम्हाला वेळेत बघता येईल. माझ्या चॅनलवरती खूप छान छान व्हिडिओज आहेत, रूटीन ब्लॉग्स आहेत, मॉर्निंग. काही दिवसांपासून थोडंफार इकडे तिकडे होत आहे, जसं की हा ब्लॉग मी आज शेअर करते आहे कारण एडिट झाला नव्हता म्हणून. पण रेग्युलर माझे म्हणायला गेलं तर ट्यूजडे, थर्सडे आणि सॅटर्डे असे 3 दिवस ब्लॉग्स येतात. थोडं आता काही दिवसांपासून रुटीन थोडंसं माझं बिझी आहे सो त्यामुळे थोडंफार मागे पुढे होतं आहे. पण इतर वेळेला आठवड्यातून 3दा मी फक्त व्हिडिओ शेअर करत असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो गुढीपाडव्याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. सो चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. लवकर आपली भेट होईलच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण गावाकडचे व्लॉग्स मी शेअर करणार आहे. लवकर भेटूया एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.